संत ज्ञानेश्वर मंदिरात सेवेकऱ्याने दानपेटीवरती डल्ला मारला आणि त्यानंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विशाल वारुळे विश्वास संपादन करून कामाला लागल्याचं विश्वस्तांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे मुख्य रेखापाल महेश गोखले आणि इतर सुरक्षा रक्षकांना कारण दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांची मंदिरात जाताना येताना तपासणी केली जाणार आहे आणि याच संदर्भात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबेंनी। त्याच्या मागं कोण आहे आणि आम्ही त्याची थोडक्यात माहिती काढली तर तो तिथं शेअर बाजारात काय करत होता त्याच्यात तो कफल्लक झाला आणि त्या कफल्लक झाल्यावर त्यांनी हे साधन समजून आणि त्याला कोणाची तरी साथ असावी असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळं तो आळंदीत आला आणि तो सेवेकरी आहे, कर्मचारी पण नाही। मग असं असताना त्याला ह्या सेन्सिटिव्ह विभागात कॅश मोजायला कुणी त्याला परवानगी दिली? मंदिरात त्याला झोपायला कुणी परवानगी दिली? त्याच्याकडे पावणे 4 लाख रुपये सापडतात, त्याला 2 ते 3 फ्लॅट आहेत, त्याच्याकडं भारी भारी कंपनीचे मोबाईल आहेत, त्याच्यावर 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं दिसतंय। मग हे याला कुणी खतपाणी घालतंय?